नमस्कार, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि मी रेडी झालेली आहे. हर्षित आणि मिस्टर असे आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत. सो माझा आजचा लुक कसा आहे ते तर तुम्हाला मी दाखवेनच थोड्या वेळात. त्याच्याशिवाय आम्ही कुठे चाललेलो आहोत ते पण तुम्हाला मी सांगते. प्रथमतः घरातनं आधी निघतो आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की माझा लुक कसा आहे. तर हा आहे माझा आजचा लुक. तुम्हाला माझा आजचा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. हर्षितचा सुद्धा लुक दाखवते. हर्षितने जे काल कपडे घेतलेले ना तो लुक सुद्धा तुम्हाला मी हर्षितचा दाखवते. सो हे काल कपडे हर्षितने घेतलेले होते H&M मधनं. हे बूट त्याचे अगोदरच आहेत कारण तसं तुम्हाला माहिती आहे की त्याला स्पोर्ट शूजची खूप आवड आहे. एक्सरसाइज, ओ माय गॉड. तर आम्ही आता निघतोय. मिस्टर गाडी काढतायत. आमची आता 7:45ची रोरो आहे आणि आम्ही चाललेलो आहोत अलिबागला. सो बाकी सर्व गोष्टी आहेत त्या गाडीत बसल्यानंतर मग तुम्हाला डिटेलिंग देते की मी माझं बुकिंग कधी केलं आणि वगैरे सर्व गोष्टी. तर आता आम्ही निघालोय. हर्षित, निघायच्या टायमाला गणपती बाप्पा मोरया. सो आता आम्ही सर्वजण निघालेलो आहोत. तर आम्ही आता ठाणं सोडलेलं आहे आणि आता मुलुंड चेक नाक्यापर्यंत पोहोचलोय. आमचा हा जो सर्व प्लॅन होता तो आमचा 2-3 दिवस अगोदरच ठरला. परंतु एक गोष्ट चांगली झाली की आम्हाला M2M फेरीचं म्हणजे मुंबई टू मांडवा या फेरीचं बुकिंग सुद्धा मिळालं. आधी मला सर्वात पहिले वाटलेलं की बुकिंग मिळणार नाही, बट थँक गॉड की याचं बुकिंग मिळालं. सो आम्ही पुन्हा चाललेलो आहोत अलिबागला. आतापर्यंत अलिबागच्या आमच्या याच्या अगोदरचा ब्लॉग सुद्धा अलिबागचाच होता. आम्ही अलिबागला फिरायला गेलो. त्या टायमाला आमच्याबरोबर पू होती, परंतु तिची तब्येत थोडीशी बरी नाही, त्याच्यामुळे ती आज आमच्या बरोबर नाहीये. मागच्या टायमाला आम्ही जे थांबलेलो होतो ते किहीम बीचला थांबलेलो होतो. ह्या टायमाला आम्ही अजून एक नवीन बीच एक्सप्लोर करणार आहोत. सो आमची 7:45ची आमची रोरो आहे, म्हणजे ती आहे मुंबईवरनं आणि आम्ही एक 9 वाजेपर्यंत आम्ही मांडव्याला पोचू. त्यानंतरची जी मजा आहे ती सुद्धा तुमच्यावर शेअर करणार आहे. तर आम्ही जसे भाऊच्या धक्क्याला पोचलो तर लगेच आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली. खूप काही थांबावं नाही लागलं. सो आम्ही आता आतमध्ये एंटर करतोय. सो आता बघू पुढे काय ते. हे आहे भाऊचा धक्का, जिथे सकाळी फिश मार्केट लागतं आणि खूप छान वाटतंय, खूप प्लेझंट वाटतंय. मला असं वाटतं खूपही गर्दी नसेल आज कदाचित, कारण 3 दिवस सुट्ट्या आहेत. लोक कालच अलिबागला गेली असतील. सो त्याच्यामुळे आता बघू कसं काय ते आतमध्ये गेल्यानंतर. तर आम्हाला आधी खाली पार्किंग मिळत होतं अंडरग्राऊंड, बट थँक गॉड आम्हाला वरच मिळालं, कारण तेवढा वेळ पुन्हा निघताना वेट करायला नको. चलो अभी चलो आगे. अजून मागे गाड्या असणार म्हणून त्यांनी हे सांगितलं असणार करायला इथेच. तर आम्ही आमची गाडी तर पार्क केली आहे. तुम्ही इथे बघू शकता की केवढ्या साऱ्या गाड्या आहेत आणि अजूनही गाड्या येत आहेत. अजून माहिती नाही किती गाड्या येतात, कारण आता मला असं वाटतं भरायला आलेलं आहे आणि थोड्या वेळाने आता गाड्या पार्क झाल्या की मग आता निघेल आता ही रोरो, कारण वेळ पण झालेली आहे. सो लेट्स सी काय होतंय. तर आता गाड्या आत येणं बंद झालेलं आहे आणि आता थोड्या वेळातच आमची आता ही रोरो निघेल. येस, निघाली रोरो. खूप छान वाटतंय आणि तुम्ही बघू शकता की केवढ्या साऱ्या गाड्या आहेत त्या इथे. हे पूर्ण पार्किंग वरती तर आहेच, त्याच्याशिवाय खाली सुद्धा पार्किंग आहे. हर्षित पण बघतोय, फर्स्ट टाइम हर्षित बघतोय. सो आम्ही आलेलो आहोत सोडा कुशाक झोनला. इथे सिटिंग कॅटेगरी आहे. हीच कॅटेगरी आमच्यासाठी अवेलेबल होती, सोडा कुशाक झोन. सो त्यामुळे आम्ही हीच बुक केली. इथे बघू शकता की किती सारी गर्दी आहे. तुम्ही जेवढ्या लवकर याल तेवढं तुम्हाला इथे व्यवस्थित आणि तुमच्या हिशोबाने व्यवस्थित सिटिंग अरेंजमेंट मिळेल. सो ब्रेकफास्ट मध्ये काय ऑप्शन आहे तिथे, तर इथे जैन फूड आहे, कूल रिफ्रेशमेंट्स आहे, त्याच्यानंतर तुम्हाला
हॉट म्हणजे गोष्टी ज्या हव्या असतील त्या आहेत. मॅगी अवेलेबल आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की सूर्याची किरणं ही मस्तपैकी पाण्यावर पडलेली आहेत. खूप छान वाटतंय. तसंच इथे म्हणजे मला तर खूप आनंद वाटतो इथे आल्यानंतर. आणि तुम्ही इथे बघू शकता की बरीच सारी लोकं ही फोटो काढतायत, सेल्फी चालू आहे आणि खूप आनंद वाटतोय. कारण ही पहिलीच रो आहे. लोकं खूप एन्जॉय करतायत आणि वीकेंड सुद्धा आहे. या अशा सर्व मोठमोठ्या शिप्स बघितल्या ना की मला माझ्या बाबांची आठवण येते. कारण माझे बाबा शिपिंग लाईन मध्येच होते आणि आम्ही खूप मोठ्या मोठ्या शिप्स बघितल्या आहेत. म्हणजे आतून शिप्स कशा असतात ना हे आम्ही खूप लहानपणापासून बघतोय. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मालवाहू शिप्स, त्याच्यानंतर ज्या जसं कॉर्डेलिया वगैरे आहे, ज्याचं आतून इंटिरियर वगैरे जे आहे, म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्ही खूप जवळून बघितलेल्या आहेत. आणि असं समुद्राशी नातं आमचं खूप जवळचं आहे, कारण ऑब्विसली कोकणातले असल्यामुळे खूप छान वाटतंय. खूप दिवसानंतर बाहेर पडलोय. माझ्या मते मागची ट्रिप अलिबागची आम्ही चौघांनी केलेली आणि आताची ही ट्रिप आमच्या तिघांची आहे. आम्ही नक्कीच पूला खूप मिस करणार आहोत, कारण आज ती आमच्या बरोबर नाहीये. बरोबर 1 तासाचा प्रवास हा आहे मुंबई टू मांडवा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ज्या ठिकाणी आमचं जे बुकिंग केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊ. तिकडनं म्हणजे मांडव्यापासून एक 20 मिनिट्सच्या डिस्टन्स वरती ते आहे. दर टायमाला आम्ही वेगवेगळ्या बीच एक्सप्लोर करत असतो. सो ह्या टायमाला पण आम्ही वेगळ्या बीचवर जाणार आहोत. सो येस, खूप सारी धमाल करणार आहोत, खूप मजा करणार आहोत. ही आमची 2 दिवसाची ट्रिप आहे. 2 days 1 night 2 days ची ट्रिप आहे ही. सकाळच्या टायमाचा हा एकच फायदा होतो, कारण जसं जसं नंतर ऊन सुरू होतं त्याच्यानंतर मग खूप गरमी चालू होते आणि मग अशा बाहेरच्या बाजूला नाही बसायला मिळत. सो ही मजा सकाळी जर अर्ली मॉर्निंग जर तुम्ही बुकिंग केलं तरच घ्यायला मिळेल. तर आता हर्षित आणि मिस्टर आतल्या बाजूला आहेत, जो स्कोडा झोन आहे तिकडे, आणि त्या दोघांना सांगितलंय की ब्रेकफास्टला काय पाहिजे ना ते घ्या. ते दोघं जण तिथे लाईन खूप आहे, खूप गर्दी आहे, सो ते तिथेच घेत आहेत दोघंही. आणि मी आहे बाहेर मस्तपैकी उभी राहून एन्जॉय करते, व्ह्यू एन्जॉय करते. सो त्यांचा फोन आला की मग जाईन आणि ब्रेकफास्ट करेन, कारण ब्रेकफास्ट केलेला नाही, असंच घरातनं निघालोय सकाळी. कारण आम्हाला इथे येऊन लवकर पोहोचणं फार गरजेचं होतं, कारण उशीर झाला असता तर मग गाडी सुद्धा अगदी लास्टला पार्क करावी लागते, कारण गाडीचा एंट्रन्स आणि एक्झिट हा वेगवेगळा आहे. आणि मी इथे घेतलेली आहे कॉफी, आणि त्याच्याशिवाय मी आता वेज पफ खाऊन झालेला आहे. आणि हर्षित खातो आहे मॅगी आणि कोल्ड्रिंक हर्षितचं चालू आहे. आज खूप गर्दी आहे ना? मला आता दिसत असतील ते आहेत मालवाहू शिप्स आहेत ना, आणि तर तुम्हाला दाखवते की ऑलमोस्ट लोक ही स्कोडा कुशाक झोन आहे त्याच्या बाहेरचा जो एरिया आहे तिथे उभी आहेत. प्रत्येक जण फोटो सेल्फी ह्याच्यामध्येच गुंग आहेत. आणि आताच आम्ही ब्रेकफास्ट करून बाहेर आली. इथे डॉग्स आहेत सगळे. मगाशी हस्की पण होता आतमध्ये, त्याला आता ह्याच्यातच ठेवलाय. हा इथून एक्झिट आहे ना, हा समोरून इथे डायरेक्ट गाड्या बाहेर पडतील आता. सो आता आम्ही आलेलो आहे स्कोडा ऑक्टिविया डेकला. सो याचा पूर्ण राऊंड मारून घेते. सगळीकडे लोक आहेत आणि ह्या बाजूला आतमधल्या बाजूला आहे स्कोडा सुपर लॉन्च. तर तुम्हाला समोर दिसते आहे ती आहे मांडव्याची जेट्टी. सो आता 2च मिनिटात पोचतो आम्ही मांडवा जेट्टीला, आणि मग बाय कार पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आहे सर्वात पहिले जे अंडरग्राउंड पार्किंग होतं ते 2 व्हीलर सोडले आहेत. जी 2 व्हीलरची खाली पार्किंग दिली आधी त्यांना सोडलंय. त्याच्यानंतर मग खाली जे पार्किंग वाले होते, जे 4 व्हीलर पार्किंग वाले होते त्यांना सोडले. आणि त्यानंतर जे अपर डेक मध्ये ज्यांनी पार्किंग केलेली होती, सो आमच्या गाड्या सुद्धा तिथेच आहेत. आम्ही सुद्धा निघालेलो आहोत. आणि तुम्ही बघत असाल माझ्या लेफ्ट साईडला वॉकिंग जे लोक आहेत, जे लोक मुंबईला काही प्रायव्हेटने किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने पोहोचलेले होते, त्यांचं सामान सुद्धा ठेवण्याची इथे वेगळी व्यवस्था आहे.
जे आपल्याबरोबर आपलं सामान कॅरी करतात. सो इथे मांडव्याला पोहोचल्यानंतर ते पुन्हा प्रायव्हेट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आपल्या डेस्टिनेशनला पोहोचतात. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी बुकिंग केलेली आहे तिथे. तर आम्ही सुद्धा निघालोय. लहान मोठी माणसं सगळी जण आता निघालेली आहेत आणि सगळीजण आता एन्जॉय करणार आहेत. आम्ही सुद्धा एन्जॉय करणार आहोत. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत मांडव्याला आणि आता आम्ही पोहोचतो आहे. म्हणजे आता निघालो आहोत आमच्या डेस्टिनेशनकडे. तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. ते लोक जेट्टीच्या बाजूला मस्तपैकी खेळतात इथे बीचवर. सो येस, आम्ही आता मांडवा जेट्टीला पोचलेलो आहोत आणि इथून आम्ही आता चाललेलो आहोत आमचे ज्या ठिकाणी बुकिंग आहे त्या ठिकाणी. छान होता 1 तासाचा प्रवास, मजा आली. हर्षितने पण थोडंसं खाणं खाल्लं कारण आम्ही ब्रेकफास्ट करून निघालो नव्हतो. सो तो ब्रेकफास्टसुद्धा केला. मगाशी बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या राहिल्या. कसं होतं की बोटीमध्ये सुद्धा एवढा आवाज असतो आजूबाजूला. सो बऱ्याच गोष्टी सांगता येत नाही आणि व्हॉल्यूम पण तेवढा नसतो. बाजूला गाणी चालू असतात, लोकांचे आवाज चालू असतात. सो ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं, ज्या कॉटेजेसमध्ये आम्ही आलेलो आहोत, सो त्याची एक वेगळी टूर तुम्हाला मी देणार आहे. त्यानंतर इथे 2 दिवस काय मजा करणार आहे त्याचासुद्धा एक व्लॉग होईलच. सो मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली आम्ही इथे आलो. सो त्या टायमाला रोरोचा जो एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. मगाशी गाडीमध्ये मी तुम्हाला थोडासा एक्सपिरियन्स सांगितला, परंतु खरं सांगायचं झालं तर गाडीमध्ये वर खाली आणि त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या कॉटेजमध्ये आम्ही आत्ता आलेलो आहोत, सो त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो त्यांनी मला मोबाईलवरती गुगल मॅप पाठवलेला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत. सो तो गुगल मॅप, ते डायरेक्शन मला मिस्टरांना सांगायचं होतं, त्याच्यामुळे मी एवढं काही तुमच्याशी शेअर नाही करू शकली. तर इथे 3 प्रकारचे म्हणजे रोरोमध्ये 3 प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत. त्याच्यामध्ये आहे स्कोडा खुशाक, स्कोडा ऑक्टिविया आणि त्याच्याशिवाय स्कोडा सुपर लॉन्च, हा असे 3 प्रकार आहेत. आणि प्रत्येकाचे रेट हे थोड्याफार फरकानुसार बदलत असतात. जसे जसे त्यांचे फुल होत जातं, स्टार्टिंगचे रेट थोडे कमी असतात आणि जर तुम्ही ऑड डेजला आलात तरी रेट कमी असतात. म्हणजे मंडे टू एक थर्सडेपर्यंतचे रेट वेगळे असतात. फ्रायडे, सॅटर्डे, संडेचे रेट हे चेंज असतात. म्हणजे रेट्स हे फ्लक्च्युएट होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर बुक कराल तेवढ्या लवकर तुम्हाला ते स्वस्त पडेल. तसंच रोरोमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये जे म्हणजे काही तुम्ही जे फूड वगैरे घेता, ब्रेकफास्ट, कॉफी, थोडं कॉस्टली आहे, बट ठीक आहे. त्याचं म्हणजे त्याची क्वालिटी पण तशी आहे. क्वांटिटी खूप काही नाही आहे, पण नॉर्मली तुम्ही तुमचं पोट भरू शकता एवढा तो तुम्हाला तिथे ब्रेकफास्ट मिळतो. बाकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाय रोड रस्ता खूप खराब आहे. त्याच्यामुळे हा एक जो पर्याय आहे फेरीचा तो खरंच खूप छान आहे. म्हणजे खूप टाईम लागत नाही, 1 तासामध्ये आपण इथे पोचतो मांडवा जेट्टीला. आणि त्याच्यानंतर तुम्हीचं जर जिथे तुमचं बुकिंग आहे म्हणजे अलिबाग म्हणा किंवा अजून कुठे तुमचं जर बुकिंग आहे तर त्याप्रमाणे तुम्ही तिथे पोचू शकता. काहीच प्रॉब्लेम होत नाही. अगदी म्हणजे जेट्टीपासून आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते 20 मिनिट्सचाच रस्ता आहे. सो येस, असा होता आमचा मांडवा म्हणजे मुंबई टू मांडवाचा प्रवास M2M फेरीमधला. खूप छान वाटलं, मजा आली. तर तुम्हीसुद्धा नक्की या फेरीने या आणि लवकरात लवकर जर बुक केलं तरच तुम्हाला कॉस्टिंगसुद्धा कमी पडते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आतमध्ये एंटर करता, गाडी पार्क करता, सो त्या टायमाला म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर तिथेसुद्धा जेव्हा तुम्ही बुकिंग करता त्याच्यामध्ये पण पॅसेंजर्सचे पैसे ॲज वेल ॲज कोणत्या लॉन्च तुम्ही घेता त्याचे पैसे वेगवेगळे असतात. म्हणजे जसं मी आता सांगितलं की ऑक्टिविया वगैरे जे आहेत किंवा प्रीमियम वगैरे जे काही त्यांचे जे 3 प्रकार आहेत, सो त्या हिशोबाने त्याचे हे गोष्टी वेगवेगळ्या असतात. आणि तरी फोन येतो आहे, सो हे गोष्ट चालूच असते. म्हणजे जरी आलो इथे तरी काही कामांपासून काही सुट्टी मिळत नाही, कामंही चालूच असतात. सो त्या 3 ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर बुक कराल तेवढा तुमचा फायदा होईल. त्याच्यानंतर महत्त्वाची अजून एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जर बाईकने आलात तर त्याचे रेट्स वेगळे आहेत. कारने आलात तर कार तुमचे कोणत्या प्रकारची कार आहे त्याचे पैसे वेगवेगळे आहेत आणि पॅसेंजरचे रेटसुद्धा वेगवेगळे आहेत.
सो असा होता आमचा आजचा प्रवास. सो तुम्हीसुद्धा लवकरात लवकर M2M फेरीने प्रवास करा जर कोणी केलेला असेल. सो हाचा मी ब्लॉग आहे तो इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. सो नेक्स्ट ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग हा सुद्धा खूप मजेशीर असणार आहे.